नमस्कार. किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये पहिल्या पावसात शेतामध्ये नैसर्गिकरित्या उगवणारी वालाच्या बिरड्याची भाजी. कोकणामध्ये ही भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. साध्या मसाल्यात बनणारी ही भाजी गरम गरम भाकरी किंवा भातासोबत अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया वालाच्या बिरड्याची भाजी कशी बनवायची. सर्वात आधी आपल्याला ही भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे, कारण यामध्ये भरपूर अशी माती आहे आणि धुतल्यानंतर मग मुळाकडचा जो भाग आहे तो आपण काढून घेणार आहोत आणि हातानेच आपल्याला अशी ही भाजी मोडून घ्यायची आहे. बऱ्याच वेळेला काय होतं, काही जण काय करतात, पहिली भाजी चिरून घेतात, त्याच्यानंतर मग ती भाजी धुतली जाते, पण असं केल्यामुळे त्यातील जीवनसत्व हे कमी होतात. त्यामुळे कोणतीही पालेभाजी असेल तर ती पहिली स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरच मग चिरून घ्या. तर मुळाकडचा भाग काढून झाल्यानंतर आपल्याला ही अशी हाताने मोडून घ्यायची आहे, कारण ही भाजी कोवळी आहे त्यामुळे हाताने मोडून घ्यायची आहे. साध्या सोप्या पद्धतीने घरातील उपलब्ध मसाल्यांमध्ये आज आपण ही भाजी बनवतोय. तर लगेचच आपण भाजी बनवायला घेऊया. गॅसवर मी कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये अर्धा पळी इतकं तेल घालणार आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालायच्या आहेत. सोबतच पाव चमचा हळद घालायची आहे, 2 चिमूट हिंग, सोबतच 1 चमचा घरगुती साठवणीचा लाल मसाला, सोबतच बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ देखील घालणार आहे, कारण मीठ घातल्यामुळे कांदा लवकर मऊसूत होतो. आता कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत छान असा परतून घेणार आहोत. टोमॅटो परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जी मोडून घेतलेली बिरड्याची भाजी आहे ती घालणार आहोत. सोबतच इथे मी बटाटा सुद्धा घालणार आहे. बटाट्याचे मी पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आज आपण ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहोत. त्याकरिता आता आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणामध्ये पाणी ओतून आपण 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घेणार आहोत. गॅसची आज इथे मी लहान ठेवलेली आहे. आता 5 ते 10 मिनिटांनंतर आपण कढईवरचं झाकण काढणार आहोत आणि झाकणातील जे वाफेवरचं गरम पाणी आहे ते आपल्याला कढईमध्ये ओतायचं आहे आणि आपल्याला एखादी पळी घेऊन भाजी हलवून घ्यायची आहे. आता पुन्हा कढईवर झाकण ठेवून आपण ही भाजी मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत. गॅसची आज इथे मध्यम ते मोठी ठेवलेली आहे. बरोबर 10 मिनिटं ही भाजी मी शिजवून घेतलेली आहे आणि यातील पाणी सुद्धा आटलेलं आहे. आता आपण ही भाजी शिजली आहे की नाही ते चेक करूया. तर बटाटा सुद्धा खूप छान मऊ शिजलेला आहे आणि यातील बिरडं सुद्धा मऊसूत असं शिजलं गेलं आहे. तर इथे आपली भाजी छान अशी शिजली आहे. आता यामध्ये आपल्याला ओलं खोवलेलं खोबरं घालायचं आहे. सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी यामध्ये घालणार आहे. आता हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी मिसळून घ्यायची आहे. इथे आपली छान अशी बिरड्याची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून पहा. ही भाजी चवीला तर खूप अप्रतिम लागते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि पारंपरिक रेसिपीमध्ये. धन्यवाद.